खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये। 14-15 डिसेंबर अतिवृष्टी पीक विमा अनुदान जमा 17,000 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे पीक विम्याचं अनुदान जमा होणार। पीक विमा संदर्भात सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून पीक विमा संदर्भात लेटेस्ट अपडेट आली आहे। आताच आपले बँक खाते तपासा। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी गव्हर्नमेंटच्या अंतर्गत आता पैसे जमा व्हायला सुरुवात। अधिवेशनामध्ये मोठी घोषणा झाली आहे। 15 डिसेंबर नंतर आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेला पीक विमा ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, नोव्हेंबर असेल, या सर्व जे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी असेल त्यामुळे नुकसान झाले होतं, या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा सरकारने केलेली आहे। शासनातर्फे आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा आता रखडलेला होता। आता हा पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। यासाठी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे शेतकऱ्यांनाही करायचं आहे की आपलं केवायसी अपडेट आहे का हे चेक करायचं आहे। कारण सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये 30 40 हजार शेतकऱ्यांचं केवायसी पेंडिंग असल्यामुळे पीक विमा जमा झालेला नाही। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचे लवकरात लवकर पैसे टाकले जाणार आहे। प्रत्येक तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार पीक विम्यामध्ये थोडीशी तफावत सरकारने केलेली आहे। याच्यामध्ये असं केलेलं आहे की ज्या ठिकाणी जास्त नुकसान झाले आहे त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम जास्त आहे आणि कमी नुकसान आहे त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम कमी आहे। पीक विमा 2025 आपण जर बघितलं तर अतिवृष्टीमुळे जवळजवळ 30,000 हेक्टरचं नुकसान झालेलं होतं। या पहिल्या टप्प्यामध्ये जास्त नुकसान झालेलं होतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी नुकसान झाले होतं। मग सरकारी दिलेल्या आकडेवारीनुसार 17,000 ते 30,000 35,000 पर्यंत प्रति हेक्टरी पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये। यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं विदर्भामध्ये। जे काही सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, या सर्व पिकांचं नुकसान झाल्यानंतर सरकारने मदत कार्य सुरू केलं आणि एनडीआरएफच्या दिलेल्या अहवालानुसार राज्यामध्ये 14 लाख हेक्टर पहिल्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाई दिलेली आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 लाख हेक्टरची भरपाई सरकार आता देणार आहे। यामध्ये आपण बघितलं लातूर आणि परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरमध्ये सकारात्मक आपल्याला पीक विम्याची रक्कम दिसत आहे। त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी विदर्भामध्ये 50% जास्त जे काही नुकसान आहे, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम या शहरांमध्ये पीक विमा मोठ्या प्रमाणात रक्कम येण्यास सुरुवात होणार आहे। छत्रपती नगर असेल, त्याचप्रमाणे अहिल्यानगर असेल, या सर्व ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। लातूर, परभणीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा रक्कम येण्याची शक्यता आहे। हिंगोलीमध्ये सुद्धा 25,000, बीड, नांदेडमध्ये अजून आकडेवारी आलेली नाही, परंतु येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17,000 कमीत कमी आणि 30,000 पर्यंत पीक विमा जमा होणार आहे। जालन्यामध्ये सोयाबीन कापूससाठी 25,000 ते 30,000, धाराशिवमध्ये 25,000 ते 30,000, हिंगोलीमध्ये 25,000। पीक विमा 2025 संदर्भात शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। 17,000 रुपये पीक विमा जमा होणार आहे। आता पीक विमा आपण कसा चेक करायचा, तर प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विम्याचं हे काही अधिकृत सरकारचं पोर्टल आहे। या पोर्टलवरती आपण वेबसाईट टाकून त्या ठिकाणी आधार बेस OTP टाकून पीक विमा आला आहे का नाही ते चेक करू शकतो। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नवीन असाल, केवायसी कशी करायची यासाठी आपण व्हिडिओ टाकला आहे। आधार बेस OTP टाकून लॉग इन कसं करायचं, आपली माहिती कशी बघायची, गावाचं नाव कसं बघायचं, ही सर्व अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी देत असतो। आपण चॅनलला जर नवीन असाल, व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। पीक विमा 2025 लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो आहे। व्हिडिओ जर आपणास आवडला, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल। पीक विम्याच्या